अशी सुंदर अशी सकाळ आहे आणि नदी वाहते. नदीचा तुम्हाला आवाज येत असेल, खळखळ आवाज. आणि या साईडला सुद्धा नदी आहे. मस्त असं विस्तीर्ण पात्र आहे. सूर्योदय आहे. आपण जनरली अशा ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतो, आपण एन्जॉय करतो. पण काय होतं की आता समजा अभ्यास करायचा असेल तर अभ्यास आपण असं बंदिस्त खोलीमध्ये, अंधाऱ्या खोलीमध्ये, अंधारा म्हणजे एकाच खोलीमध्ये असं कंजेस्टेड याच्यामध्ये वगैरे करत असतो. त्याच्यामुळं काय होतं की आपलं जो माइंड आहे ते फ्रेश नसतं, किंवा आपण स्वतःला किती फ्रेश म्हणत असू तरीसुद्धा काही आपण एवढं फ्रेश वगैरे असं काही नसतो आणि आपण बोर होऊन जातो त्या वातावरणाशी. त्याच्यानंतर असं रिलॅक्स असं काही नसतं, काहीतरी बर्डन टेन्शन असतं. समजा एखादा विषय, एखादा सब्जेक्ट तुम्ही अशा वातावरणामध्ये अभ्यास करत आहात, स्टडी करत आहात, तर जे रिफ्रेशमेंट तुमच्या माइंडला मिळते, जे उत्साह संचारतो, मला नाही वाटत ते की असं बंद खोलीमध्ये वगैरे असं मिळेल. आपण असं जनरली विचारच नाही करत की आपण अशा ठिकाणी येऊन, अशाचा अर्थ कुठल्याही अशा निसर्गाच्या ठिकाणी येऊन अभ्यास करावा. कारण आपल्या डोक्यामध्ये एक तो साचा बसलेला आहे. अभ्यास म्हणजे ते टेबल आणि चेअर आणि त्याच्यानंतर आजूबाजूला कोणीच नाही आहे, तुम्ही फक्त तेच, तुमच्या डोळ्यासमोर फक्त तेच आहे. तुम्ही याला डिस्ट्रॅक्शन म्हणता. या सगळ्या गोष्टींना डिस्ट्रॅक्शन आहे असं म्हणतात. आणि डिस्ट्रॅक्शन नाही आहे, हे नॅचरल आहे, हे नैसर्गिक आहे. हे याच्यामध्ये जर स्टडी केला तर मला नाही वाटत आहे की आपल्याला इतकं सगळं मग की फोकस करायचं मग होत नाही वगैरे वगैरे प्रॉब्लेम येतो. आणि जो आनंद भेटतो ना अभ्यासाचा, तो वेगळाच असणार आहे. त्यासोबतच जे लक्षात राहणं वगैरे जे आहे तर ते सुद्धा जास्त राहणार आहे. कारण तुम्ही अशा ठिकाणी अभ्यास केलेला एखादे कन्सेप्ट असेल, इमॅजिन करा तुम्ही काहीतरी या ठिकाणी शिकला आहे, तर याच्यामुळं तुम्हाला जास्त लक्षात राहील की आपण या ठिकाणी कन्सेप्ट शिकलो होतो वगैरे वगैरे. तर हा एक प्रॉब्लेम जो आहे ना की कुठे करायचा अभ्यास, कसा करायचा, त्याच्यामध्ये निसर्ग एक बेस्ट ऑप्शन, वन ऑफ द बेस्ट.